नारी यात्रा तुमच्या कलागुणांना व्याव देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलेला आहे आणि सदस्य नाममात्र करून आम्ही फी देऊन आम्हाला तुमच्या कलागुणांना कसं मोठं करता येईल, तुमच्या कलागुणा सगळ्या 5 जिल्ह्यांमध्ये कशा पोहोचतील आणि खऱ्या अर्थाने तुमच्यातले गुण आपल्या सगळ्यांपर्यंत कसे येतील हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे। आणि यूट्यूबच्या माध्यमातून अनेकांपर्यंत स्वतःचा रेसिपीचा शो पाठवून त्यांच्या रेसिपीतनं अनेक महिला शिकल्या, जगभरातल्या महिला शिकल्या आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या गृहिणी आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये झाल्यात आणि अशा पद्धतीच्या आपल्या अकोल्याचं सुद्धा नाव झालं पाहिजे हा आमचा उदात्त हेतू त्याच्या मागे आहे। सायन दैनिक जनयात्रा हा वर्तमान हे वृत्तपत्र जेव्हा सुरू करण्यात आलं होतं त्याच्या अगदी एकाच महिन्यात माननीय अविनाश दादांनी आमच्या समोर एक संकल्पना मांडली की सगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दृष्ट्या सगळ्या जमलेल्या मैत्रिणी यांच्यासाठी सुद्धा एक हक्काचं व्यासपीठ असावं आणि त्यातून आकार घेतला तो म्हणजे नारी यात्राणी। आणि नारी यात्रामध्ये खऱ्या अर्थानं जुळलेल्या तुम्ही सगळ्या जणी ह्या फक्त कुण्या एका कलेमध्ये पारंगत नाही आहेत, तर इथे आज खऱ्या अर्थानं उपस्थित असणाऱ्या अन्नपूर्णांबरोबर कुठे कुठे आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिला आहेत, कुठे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत, पण त्यातल्या खऱ्या अन्नपूर्णा ज्या संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य आणि पर्यायानं संपूर्ण समाजाचं आरोग्य ह्या खूप सफलपणे सांभाळतात त्यांच्यासाठीचा हा कार्यक्रम तो म्हणजे मधुराताईंच्या रेसिपी ज्या यूट्यूबच्या माध्यमाने आपण रोज बघत असतो त्यांना साक्षात इथे आपण बघणार आहोत आणि तो आमच्या वराड प्रांतातून सगळ्या जगात गेलेला आहे। तो मधुराताई शब्द असा आहे आमच्या घरात सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत कधी ना कधी दिवसातून तो वाक्य तरी घरात बोलला जातो। मी होती तर टिकली, दुसरी असती तर टिकली नसती। हा शब्द सगळ्या जगात प्रसिद्ध झाला मधुराताई आमचा। कल्पना अशी होती की जनयात्रामध्ये भरभरून अकोला शहरातल्या आणि जनयात्रा हे दैनिक ज्या 3 जिल्ह्यामध्ये जाते अकोला, वाशिम, बुलढाणा या 3ही जिल्ह्यातल्या महिलांनी त्यांना जे जे काही सुचतं म्हणजे ते काही किचन मधलंच असलं असं नाही, त्यांना जे जे काही सुचतं सभोवताली त्या ज्या ज्या काही बघतात घरात असो, कुटुंबात असो, समाजात असो, बाहेर असो, जगात असो या हे सगळं अभ्यासताना त्यांचा भवताल जो जो त्यांना त्रास देतो, जो जो काही आनंद देतो हा सगळा आनंद त्यांच्या लेखणीतून उतरायला पाहिजे अशी एक कल्पना होती की भरपूर महिला लिहिल्या तर मी दररोज एक पूर्ण पेज द्यायला तयार आहे, फुल पान एका दैनिकाचं। अकोला, वाशिम, बुलढाणा 3 जिल्ह्यामध्ये जाणारं दैनिक आहे आणि आम्ही एक दिवसाआड महिलांच्या संदर्भातलं विशेष फीचर त्यात टाकत असतो। एकदा तुम्ही किचन मध्ये पुरुष म्हणून गेलात की तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की हे काही तोंडाचं काम नाही, खायचं काम नाही, निवळ प्रचंड परिश्रम आहेत। ऍट ए टाइम ज्याला अष्टावधानी म्हणता येतं की एकाच वेळी 8 वेगवेगळ्या पदार्थांवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष ठेवणं अशी अष्टावधानी तुमची पत्नी असते, तुमची बहीण असते, तुमची आई असते। त्याच्यामुळे यशस्वी झालेल्या पुरुषांनी, घरातल्या कुटुंब प्रमुखांनी कधीतरी दिवसभर जर त्या किचन मध्ये लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की हे प्रचंड त्रासाचं, परिश्रमाचं, उत्तम नियोजनाचं आणि वेळेच्या सुद्धा नियोजनाचं काम आहे। हे काम समाजासमोर आणण्याचं धाडस हे नारी यात्रानं याच्या पुढे करावं, निश्चित त्यांनी तो ध्यास घेतलेलाच आहे। 5 पदार्थ आहेत पण जितक्या शक्य असेल तितक्या पटकन मी तुम्हाला दाखवेल पण ते तुम्हाला समजतील। पहिला पदार्थ जरा नाव त्याचं वाकडं आहे, तो लिहितात पण वाकडा आणि जरा वेगळं त्याचं गणित आहे, तर त्याचं नाव आहे केसडिया। तर
खूप छान वाटलं. आणि मी जसं सांगितलं की मला इथे बसण्यापेक्षा इतक्या छान अशा सर्व वयोगटातल्या मैत्रिणी दिसल्या ना की तिथेच यायची मला फार इच्छा होते आणि असं चावचा करायची मी संधी बघत असते. सो खूप मनापासून धन्यवाद. इथे बोलवलं, खूप छान आदरातिथ्य केलं.